ग्रामपंचायत चिंचघर येथील विहीर प्रकरणात जलजीवन मिशनचे कंत्राटदार, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लालबावटा संघटनेने केली आहे। चिंचघर येथील विहीर ही 2005-06 मधील खासदार निधीतून बांधण्यात आली आहे। मात्र जलजीवन मिशन अंतर्गत या विहिरीचा कोणतेही नियोजन नसताना कंत्राटदारांना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची किंवा ग्रामसभेची कोणतीही मंजुरी न घेता या विहिरीची तोडफोड केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास 25 तारखेपासून बेमुदत उपोषण धरणे आंदोलनाचा इशाराही शिष्टमंडळाने दिलाय। मार्क्सवादी लेनिनवादाचे तालुका सदस्य आम्ही आज या विक्रमगड तालुक्यामध्ये जल जीवन मिशनच्या संदर्भात आपटी बुद्रुकचा जवळजवळ 3 महिने हा प्रश्न घेऊन जात असताना आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत असताना इथला कर्मचारी व्हिडिओ साहेब हे उत्तर देतच नाही। ज्या दिवशी आम्ही याच्या त्या दिवशी इथले पाणी पुरवठ्याचे इंजिनियर बोलून राहायचे आणि त्याच पद्धतीनुसार आम्ही आज त्या प्रश्नाला व्हिडिओ साहेबांनी आम्हाला आज ज्यांनी चुका केलेल्या असतील त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू। आमची जी विहीर आपटी बुद्रुकची ती चिंचघरमध्ये नेऊन बांधलेली आहे, ती पण तर खासदार निधीतून आयता खरडा त्याच्यात ती मोडकळीस करून आणि तिथेच बांधली। आम्हाला आमचा स्रोत आपटी बुद्रुकमध्ये आहे, तिथे आम्हाला ती विहीर पाहिजे आणि आम्हाला पाण्याचा जीवन आणि पाण्याचे माणसाला म्हणजे पाणी आम्हाला मिळाला पाहिजे आमच्या माणसाचा। आज जी जलजीवन संदर्भात पंचायत समिती येथे मीटिंग झाली। ह्या मीटिंगमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं, पोलीस स्टेशन, तहसील, त्याचबरोबर पंचायत समिती, जलजीवन इंजिनियर यांना पत्र दिलेलं होतं। ह्या पत्राद्वारे चर्चा करण्यासाठी व्हिडिओ साहेब दुसऱ्या मीटिंगमध्ये होते, पण सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा संबंधित जे आपटी बुद्रुकची जी विहीर चिंचघरमध्ये बांधली आणि ती बेकायदेशीरपणे बांधली त्या संदर्भात जी चर्चा झाली त्यामध्ये व्हिडिओ साहेबांना आम्ही स्पष्टपणे बोललो की जे संबंधित ठेकेदार असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, या संबंधितावर कारवाई नाही होत तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।